शिंदखेड्यामध्ये लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यामुळे शिंदखेड्यात कमळ फुलणारच आहे असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे। तर स्मार्ट शिंदखेडा बनवणं ही जबाबदारी आपली आहे असं वक्तव्य मंत्री जयकुमार रावल यांनी केलेलं आहे। शिंदखेडा नगर पंचायत देखील मला पूर्ण विश्वास आहे की लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानेच येणार आहे। मला जयकुमार रावळजी म्हणाले की पंकजाताई इथे मुंडे साहेबांची देखील सभा झाली होती। आता जिथे मुंडे साहेबांची सभा झाली तिथे माझी सभा झाली होती आधी एकदा, पण तरीही माझ्यासाठी मुलगी म्हणून ही जागा फार महत्वाची आहे। इथून होणारा निर्णय फार महत्वाचा आहे आणि हा निर्णय येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे। इतकी भीषण परिस्थिती असताना 2017 पासून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।